शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे. समोरील उपग्रहाच्या चित्रानुसार आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात विशाखापट्टणम ते जवळपास तामिळनाडूपर्यंत आणि केरळमध्ये आता पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मान्सूनने आज फारशी प्रगती केलेली नाही, मात्र उद्या यामध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. कारण 2 दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होणं अपेक्षित आहे. उद्या केरळमध्ये पावसाला सुरुवात होईल. 31 तारखेला केरळमध्ये पावसाचं वातावरण जवळपास कोकण किनारपट्टीपर्यंत ढगाळ वातावरण निर्माण करेल. 1 तारखेपर्यंत तरी फारसं पावसाळी वातावरण अरबी समुद्रात दाखवले गेलेलं नाही आहे. मात्र 2 तारखेपासून विशाखापट्टणम किंवा कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यांमध्ये प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होते. 3 तारखेला बघतो की महाराष्ट्रामध्ये हलक्या स्वरूपात पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज GFSचा आहे. 4 तारखेपासून मात्र कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा दक्षिणी भाग या ठिकाणी पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज कायम आहे. 6 तारखेला देखील आपण बघतो की संपूर्ण मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या ठिकाणी जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे. 6 तारखेला हे पावसाळी क्षेत्र मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण असं राहणार आहे. 7 तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातूनच म्हणजे मराठवाड्याचा दक्षिणी भाग, पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणी भाग, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, दक्षिण कोकण या ठिकाणी पाऊस राहणार आहे. 8 तारखेपासून मात्र महाराष्ट्रात मोठे पाऊस सुरू होऊ शकतात असा पहिला संकेत आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढू शकतो. परंतु एक लक्षात ठेवा, GFS मॉडेलचा अंदाज पूर्णतः महाराष्ट्रामध्ये जुळत नाही. स्कायमेटचाही आपण 8 तारखेपर्यंत अंदाज बघणार आहोत. उद्या केरळमध्ये पावसाचा अंदाज स्कायमेटने दिला आहे. 31 तारखेलाही केरळमध्ये पाऊस असेल, परंतु प्रभावी पावसाळी वातावरण नसल्यामुळे मान्सून पुढे सरकण्याची थोडी शंका वाढते आहे. खऱ्या अर्थाने केरळमध्ये मान्सून पुढे सरकण्यास 31 तारखेऐवजी 1 तारखेला अधिक अनुकूल वातावरण आहे. आणि आपण बघतो 2 तारखेपासून संपूर्ण दक्षिण भारतातच मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल वातावरण तयार होतं आहे. शिवाय अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान किंवा लक्षद्वीपच्या दरम्यान दोन्ही ठिकाणी, दोन्ही समुद्रात अतिशय अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होतं आहे. स्कायमेटने देखील 3 तारखेपासूनच महाराष्ट्रात पाऊस दाखवला आहे. हाही पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण कोकण याच विभागात दाखवला आहे. 4 तारखेला पश्चिम विदर्भ, संपूर्ण मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण दाखवण्यात येतं आहे. आपण अगदी 5 तारखेलाही महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातच पाऊस बघतो. 6 तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातच पाऊस आहे, परंतु कोकण किनारपट्टीत जवळपास मुंबईपर्यंत पाऊस पोहोचतो आहे. 7 तारखेला देखील जी प्रगती आत्तापर्यंत दाखवली जात होती त्या प्रमाणात मान्सून सुरुवातीला तरी प्रभावी नाही. अगदी आपण स्कायमेटने सुद्धा 8 तारखेपर्यंत पावसाचं वातावरण केवळ गोव्यापर्यंतच प्रभावी दाखवलं आहे. मात्र हलक्या सरी मुंबईपर्यंत होऊ शकतात असा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मान्सूनचा प्रवेश देखील थोडा मागे पुढे होण्याची शक्यता आहे. तर कोकणात मात्र 7-8 तारखेला मान्सून येऊ शकतो. जूनमधील पावसाची सुरुवात महाराष्ट्रासाठी फार समाधानकारक नाही. मात्र आपण एक गोष्ट समजू शकतो की मान्सूनचा पॅटर्न बदलतो आहे आणि मान्सून 15 दिवस उशिराने प्रभावी होतो, मात्र तो पुढे ऑक्टोबरमध्ये 15 दिवस सरकतो. त्यामुळे मान्सूनचा हा पॅटर्नसुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे. आपण ECMW मॉडेलवर अधिक विश्वास करतो आणि त्याचा परिणामही आपण आज अनुभवलेला आहे.
स्कायमेट किंवा JFS मॉडेलपेक्षाही हे मॉडेल अधिक परिणामकारक आहे महाराष्ट्रासाठी. या मॉडेलने उद्या 30 तारखेला केरळमध्ये पाऊस दाखवला. 31 तारखेला देखील आपण बघतो की केरळमध्ये मोठ्या प्रमाणात मान्सूनचं वातावरण तयार होतं आहे. त्यामुळे या मॉडेलने तरी केरळमध्ये मान्सूनचा प्रवेश दाखवला आहे. केरळमध्ये मान्सून पुढे प्रगती करण्यासाठी 1 तारखेला अनुकूल वातावरण आहे. 2 तारखेला अतिशय उत्तम अशा प्रकारचं वातावरण कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये तयार होतं आहे. ECMWF मॉडेलने देखील 3 तारखेपासूनच महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज काही प्रमाणात दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात दाखवला आहे. 4 तारखेला दक्षिण कोकण मुंबईपर्यंत पावसाळी वातावरण तयार होईल. जवळपास मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा दक्षिणी भाग, पश्चिम महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल. आपल्या अंदाजानुसार मान्सून गोव्यापर्यंत 5 तारखेला पोहोचेल. 6 तारखेला तळकोकणात मान्सून दाखल होण्यास अनुकूल परिस्थिती आहे. 7 तारखेला मान्सूनची मोठी प्रगती महाराष्ट्रामध्ये दाखवली जाते. त्यामुळे मान्सूनचा महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी प्रवेश होईल 7 तारखेला असा अंदाज आहे. ECMWF मॉडेलने मात्र मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिशय चांगल्या प्रकारचं पावसाळी वातावरण दाखवलं आहे आणि आपण या मॉडेलवर अधिक विश्वास करत असल्यामुळे हे वातावरण नक्की तयार होईल. त्याच्या आजूबाजूने मान्सून पूरक अशा प्रकारचं वातावरण तयार होतं आहे. या मॉडेलने आपल्याला अगदी धुळे, जळगावपर्यंत किंवा छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, संपूर्ण कोकण, सोलापूर, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पुढील 10 दिवसात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये 1000 आणि 1002 हेक्टोपास्कल हवेचा दाब आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 10 ते 15 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहत आहेत. त्यामुळे सध्या वाऱ्यांचा वेग महाराष्ट्रामध्ये वाढलेला आहे पश्चिमेकडून. अजूनही महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये 40शी पार तापमान आहे. यामध्ये नागपूर 43, चंद्रपूर 43, नांदेड 42, जळगाव 42, अकोला 41, छत्रपती संभाजीनगर 40, सोलापूर 40 अशा प्रकारे अजूनही उष्णतेची लाट कायम आहे. या मॉडेलचा आपण धावता अंदाज जर बघितला तर 30 तारखेला तरी महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण नाही. मात्र सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर ढगाळ परिस्थिती व्हायला सुरुवात होईल. 31 तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाळी वातावरण नाही, परंतु पट्टीला पावसाळी वातावरणाचा प्रभाव निर्माण होतो आहे. आपण हे वातावरण जसं पुढे सरकवल्यानंतर आपल्या लक्षात येतं आहे की 1 तारखेला केरळमध्ये अधिक पावसाचं अनुकूल वातावरण तयार होतं आहे. त्यामुळे 31च्या तुलनेत 1 तारखेला मान्सून दाखल होणं अधिक योग्य दिसतंय. 2 तारखेपासून मान्सूनची पुढची प्रगती देखील होणं शक्य आहे. जवळपास गोव्यापर्यंत 3-4 तारखेला मान्सून दाखल होऊ शकतो एवढं अनुकूल वातावरण तयार होतं आहे. महाराष्ट्रात 3 तारखेपासून या मॉडेलने देखील पावसाळी वातावरण दाखवलं आहे. मात्र महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यातच याही मॉडेलने पावसाचं वातावरण दाखवलं आहे. त्यामुळे सर्वच मॉडेल आता महाराष्ट्रातील पाऊस 3 तारखेला थोड्या प्रमाणात सुरू होताना दाखवत आहेत. त्यानंतर आपण बघतो की 4 तारखेला मात्र संपूर्ण अरबी समुद्रातून बाष्प तयार झाल्यामुळे महाराष्ट्रात 4 तारखेपासून पावसाला सुरुवात होईल आणि ही सुरुवात मुंबईपर्यंत पोहोचणार आहे. म्हणजे संपूर्ण कोकण, मुंबईसह आणि संपूर्ण सह्याद्री पर्वतरांगा यातून हे पावसाळी वातावरण पुढे सरकणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात या सुरुवातीच्या पावसात जोर दिसतोय. 4 तारखेनंतर 5 तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी पावसाळी वातावरण तयार होताना दिसतंय. मात्र आपण असं बघितलंय की या पावसाचा प्रभाव हा उत्तरेकडून किंवा विदर्भाकडून कमी राहताना दिसतोय. हळूहळू ही पावसाळी क्षेत्र किनारपट्टी भागाकडून महाराष्ट्राकडे सरकत असल्यामुळे
6 तारखेला मोठं पावसाळी क्षेत्र जवळपास नाशिक धुळेपर्यंत तयार होईल. त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात तयार होणार आहे. त्यामध्ये अहमदनगर, बीड, नाशिक, धुळे, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, संपूर्ण कोकण, सोलापूर, लातूर, धाराशिव या सर्वच जिल्ह्यांमध्ये, बीड, परभणीमध्ये पावसाचं वातावरण तयार होणार आहे 6 तारखेला. आणि आपला अंदाज आहे की तळ कोकणात 6-7 तारखेलाच मान्सून देखील दाखल होईल. आपल्याला 7 तारखेला मान्सून महाराष्ट्रामध्ये जनरली येत असतो आणि याही वर्षी मान्सूनला अतिशय अनुकूल अशा प्रकारचं वातावरण संपूर्ण कोकण आणि संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगा अगदी धुळ्यापर्यंत आणि मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला 7 तारखेला या ठिकाणी स्पष्टपणे दिसू लागले. त्यामुळे महाराष्ट्रात 7 तारखेपासून मान्सूनचा प्रवेश होईल आणि बऱ्यापैकी पावसाचं प्रमाणही या मॉडेलने महाराष्ट्रामध्ये 7 तारखेला दाखवलं आहे. त्यामुळे इतर मॉडेलचा अंदाज जरी बदलत असला तरी आपल्याला ECMWF मॉडेलने काय अंदाज दिला आहे हे महत्त्वाचं आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.